30 वर्षानंतर शनी चालतील मार्गी चाल कन्या राशीबद्दल 10 मोठी भविष्यवाणी। प्रिय कन्या राशीवालांनो, ज्योतिषशास्त्रात एका ग्रहाला वादाचे, परीक्षेचे आणि अनुशासनाचे प्रतीक मानले गेले आहे आणि ते आहेत न्यायाचे देवता कर्मफलदाता शनिदेव। शनीचे नाव ऐकताच अनेकदा लोक घाबरतात, पण शनी तुमचे शत्रू नाहीत, तुमचे सर्वात मोठे शिक्षक आहेत। ते असे गुरु आहेत जे कठोर परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेत यशस्वी झाल्यावर तुम्हाला इतके मजबूत आणि काबिल बनवतात की मग जीवनाचे कोणतेही वाद तुम्हाला हलवू शकत नाही। शनी तुमच्या कर्माचे हिशेब ठेवतात, एक कर्माचे। ते तुम्हाला तेवढेच देतात ज्याचे तुम्ही हकदार आहात, ना एक कण जास्त ना एक कण कमी। आणि आज आपण येथे एकत्र आलो आहोत शनी देवांच्या अशाच एका मोठ्या चालेला समजून घेण्यासाठी ज्याचा परिणाम माझ्या कन्या राशीच्या मित्रांवर येणाऱ्या जवळजवळ 8 महिन्यांपर्यंत खूपच खोलवर पडणार आहे। आपण बोलत आहोत त्या महत्त्वपूर्ण अवधीकडे जी 28 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होऊन 26 जुलै 2026 पर्यंत चालेल। हा तो का आहे जेव्हा शनिदेव आपली वक्री म्हणजे उलटी चाल समाप्त करून मीन राशीत सर चालणे सुरू करतील, ज्याला ज्योतिषाच्या भाषेत मार्गी होणे म्हणतात। तर मित्रांनो, आपण परत हे जाणून घेऊ की शनिदेवांचा हा बदल तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर, तुमच्या करिअरच्या दिशेवर, तुमच्या आर्थिक स्थितीवर, तुमच्या आरोग्याच्या दशेवर आणि तुमच्या नात्यांच्या उबदारपणावर काय आणि कसा परिणाम करेल। तर प्रिय मित्रांनो, हे फक्त राशीभविष्य नाही तर येणाऱ्या 8 महिन्यांसाठी तुमचे मार्गदर्शन आहे। हे राशीभविष्य तुमच्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीवर आधारित आहे। म्हणून जर तुमची कन्या रास असेल तर पुढची काही मिनिटं नव्हे तर तुमचं येणारं संपूर्ण जीवन या माहितीद्वारे प्रभावित होऊ शकतं। तर प्रिय कन्या राशीचे जातकांनो, आता तुम्ही दिल थांबून या ज्योतिष यात्रेत बसून घ्या, कारण आता आपण परत ही भविष्यवाणी समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ख्यामनाने जय श्री शनिदेव महाराजांचा जयघोष अवश्य करा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा। तर चला निघूया आजच्या या ज्योतिष यात्रेत। नंबर 1 मित्रांनो, 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनिदेव ज्यांना कर्मफलदाता आणि दंडनायक म्हटले जाते, मीन राशीत आपली वक्री गती समाप्त करून सर म्हणजे मार्गी गतीमध्ये येतील। शनिदेव आपल्या कर्माचे लेखाजोखा ठेवतात आणि कोणताही भेदभाव न करता त्याचे प्रदान करतात। जेव्हा ते मार्गी होतात तेव्हा तो न्याय आणि परिणामाचा का असतो। जी मेहनत तुम्ही मागील काळात केली आहे, ज्याचे तुम्हाला थांबलेले वाटत होते, आता शनिदेव त्याचा पूर्ण हिशेब करण्यासाठी येत आहेत। या संपूर्ण काळात शनिदेव तुमच्या राशीपासून सप्तम भावात गोचर करत आहेत। सप्तम भाव विवाह, व्यापार, भागीदारी आणि समाजातील तुमच्या प्रतिमेचा असतो। ज्योतिषाचा एक अतिशय महत्त्वाचा सूत्र आहे की सप्तम भावात शनीला दिग्बल प्राप्त होते, म्हणजे त्यांना दिशाचे पूर्ण बल मिळते। जेव्हा एखाद्या ग्रहाला दिग्बल मिळते तेव्हा तो आपले सर्वोत्तम आणि शक्तिशाली परिणाम देण्यास सक्षम होतो। तर शनिदेव तुमच्या नातेसंबंध आणि व्यापाराच्या घरात पूर्ण ताकदीने बसले आहेत। आता येथे एक खूपच खोल गोष्ट आहे जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल। तुमच्या कन्या राशीसाठी शनी 2 घरांचे स्वामी आहेत, पंचम भावाचे जो एक शुभ त्रिकोण भाव आहे आणि शिक्षण, बुद्धी, संतती व प्रेम संबंधाचा असतो, आणि 6व्या भावाचे जो एक अशुभ दुष्टान भाव आहे आणि रोग, ऋण, शत्रू व नोकरीचा असतो। तर शनी तुमच्यासाठी एकाच वेळी शुभ आणि अशुभ दोन्ही आहेत। आता चमत्कार पहा, जेव्हा तुमच्या पंचम भावाचे म्हणजे एका शुभ त्रिकोणाचे स्वामी शनी तुमच्या सप्तम भावात म्हणजे एका शक्तिशाली केंद्रात येऊन बसतात, तेव्हा हे ज्योतिषातील सर्वात शक्तिशाली राजयोगांपैकी एक केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करते। हा राजयोग जीवनात अपार यश, पद,
प्रतिष्ठा आणि धन देण्याची क्षमता ठेवतो. शनी दिग्बली होऊन हा राजयोग निर्माण करणं हा गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ बनवतो. यावर सोने पे सुहागा म्हणजे इतर मोठे ग्रहही तुमची मदत करत आहेत. राहू तुमच्या सप्तम भावात शनीसोबत आहेत किंवा काही गणनानुसार 6व्या भावात आहे. दोन्हीही स्थितीमध्ये ते शत्रूंवर विजय आणि अप्रत्याशित लाभ देण्यास सक्षम आहेत. केतू तुमच्या लग्नात आहे जो तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकतो आणि बृहस्पतीच्या गोचर तुमच्या दशम भावात होत आहे जो थेट तुमच्या करिअर आणि कर्मक्षेत्राला एक नवी उंची देत आहे. तर एकंदरीत पाहता हे 8 महिन्याचे वे तुमच्यासाठी एका कॉस्मिक रिसेट बटनासारखे आहे. असा का जेव्हा ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली ऊर्जा एकत्र येऊन तुमचे जीवन बदलण्यासाठी तयार आहेत. आता आपण तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर पडणाऱ्या परिणामाचे फार सविस्तरपणे आणि एक करून विश्लेषण करू. करिअरच्या दृष्टीने हे 8 महिने तुमच्या जीवनातील सर्वात उत्तम कामांपैकी एक ठरू शकतात. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कंबर कसून घ्या. शनी 6व्या भावाचे स्वामी आहेत आणि गुरु दशम भावाला प्रभावित करत आहेत. याचा अर्थ म्हणजे प्रमोशन, पदोन्नती आणि सन्मान. जी ओळख, जी प्रशंसा तुम्हाला खूप काळापासून मिळत नव्हती, ती आता तुम्हाला मिळेल. तुमचे सिनियर्स आणि बॉस तुमचे काम केवळ पाहणार नाहीत तर त्याची प्रशंसाही करतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत होता तर 28 नोव्हेंबर 2025 नंतरच्या का तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ठिकाणी चांगले पद आणि चांगले वेतन मिळण्याची प्रबल शक्यता आहे. आणि जे लोक व्यापारी किंवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी शनी सप्तम भावात दिग्बली होऊन बसणे थेट तुमच्या व्यापारावर परिणाम करत आहे. हा भागीदारीच्या व्यवसायासाठी एक सुवर्णका आहे. जर तुमच्या पार्टनरसोबत काही मतभेद चालू होते तर ते सुटतील. कोणती नवी पार्टनरशिप सुरू करायची असेल तर का खूप अनुकूल आहे. अडकलेले पैसे बाजारातून परत येतील. नवे डील्स मिळतील आणि तुमचा नफा वाढेल. केंद्र त्रिकोण राजयोग तुमची बुद्धी इतकी प्रखर करेल की तुम्ही जे कोणतेही व्यावसायिक निर्णय घ्याल ते दूरगामी आणि लाभदायक सिद्ध होतील. हे सगळं होणार याचे ज्योतिषीय कारण समजून घ्या. शनी तुमच्या पंचम म्हणजे बुद्धी आणि 6व्या म्हणजे शत्रू भावाचे स्वामी होऊन सप्तम म्हणजे व्यापार भावात दिग्बली आहेत. याचा अर्थ तुम्ही तुमची बुद्धी वापरून तुमच्या शत्रूंवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत तुमची सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा मजबूत कराल. राहूचे साथ तुम्हाला लीकपासून हटून विचार करण्याची शक्ती देईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सना सहज मात देऊ शकाल. आर्थिक दृष्टिकोनातून ही अवधी तुमची तिजोरी भरणारी सिद्ध होऊ शकते. शनी मार्गी होताच तुम्हाला जाणवेल की जे पैशाचे प्रवाह थांबले होते ते पुन्हा सुरू झाले आहेत. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. बृहस्पतीच्या दशम भावातून होणारा गोचर नवे संधी निर्माण करेल, ज्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोतही उघडू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची धन संचय करण्याची म्हणजेच सेव्हिंग्ज करण्याची क्षमता वाढेल. हे या गोचराचे सर्वात मोठे वरदान ठरू शकते. संपत्ती, घर आणि वाहनाचा महायोग. शनिदेव आपल्या दशम दृष्टीने तुमच्या चतुर्थ भावाकडे म्हणजे सुखस्थानाकडे पाहत आहेत. चतुर्थ भाव भूमी, भवन आणि वाहनाचा असतो. शनीची ही दृष्टी नवे घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली योग निर्माण करत आहे. जर तुम्ही कर्जासाठी प्रयत्न करत होता तर ते मंजूर होईल. कोणती जुनी मालमत्ता विकायची असेल तर तिची चांगली किंमत मिळेल. जर कोणता मालमत्तेचा वाद सुरू होता तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने येण्याची प्रबल शक्यता आहे. हो, येथे एक आर्थिक सावधगिरी नक्की पहा. शनी 6व्या भावाचे म्हणजे ऋणाचे स्वामीही आहेत. हा गोचर तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यासाठी चांगले कर्ज मिळवून देऊ शकतो,
पण अनावश्यक गोष्टींवर खर्च करून वाईट कर्ज घेण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवले पाहिजे. केतूचे लग्नात असणेही कधीकधी विचार न करता खर्च करवते. त्यामुळे तुमच्या बजेटवर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत हा का कटुता दूर करून गोडवा निर्माण करणारा आहे. जे लोक विवाहयोग्य आहेत आणि खूप काळापासून एका चांगल्या जीवनसाथीच्या शोधात होते, त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात येऊ शकते. शनीचा सप्तम भाव जो विवाहाचा घर आहे, त्यात मार्गी होणे विवाहाचे प्रबल योग निर्माण करत आहे. जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधात असाल तर हा का त्या नात्याला विवाहाच्या बंधनात बांधण्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनी नातेसंबंधात गंभीरता आणि स्थैर्य आणतात. त्यामुळे या काळात निर्माण होणारे नाते दीर्घकाळ टिकतात. आणि जे लोक आधीच विवाहित आहेत, जर तुमच्या वैवाहिक जीवनात मागील काही काळापासून तणाव, मतभेद किंवा गैरसमज सुरू होते, तर आता तुम्हाला त्यापासून दिलासा मिळेल. शनिदेव न्याय करतील आणि तुमच्या नात्यात परस्पर समज, सन्मान आणि प्रेम पुन्हा स्थापित करतील. तुम्ही आणि तुमचे पार्टनर एकमेकांच्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल आणि नात्यात एक नवी परिपक्वता अनुभवू शकाल. नातेसंबंधात एक सावधगिरीही आहे. सप्तम भावात शनीसोबत राहूचाही प्रभाव आहे. तसेच शनी 6व्या भावाचे स्वामी आहेत. या दोन गोष्टी सूचित करतात. पहिले, तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. दुसरे, तुमच्या नात्यात अहंकार आणि तर्कवितर्क टाळा. कोणत्याही मुद्द्याला शांततेने सोडवा. नाहीतर राहू छोटीशी गोष्ट मोठी करू शकतो. आता आपण विशेषतः आपल्या कन्या राशीच्या गणिकाची बोलूया. कारण हा गोचर तुमच्या जीवनात एक नवी बहार घेऊन येत आहे. तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर ही आहे की शनिदेव आपल्या दशम दृष्टीने थेट तुमच्या चतुर्थ भावाकडे म्हणजे तुमच्या घर, कुटुंब आणि सुखस्थानाकडे पाहत आहेत. शनी मार्गी होताच तुम्हाला जाणवेल की घरातील जो वातावरण तणावपूर्ण किंवा अस्ताव्यस्त होता, तो आता शांत आणि अनुशासित होत आहे. घरी सुखशांतीचा वास होईल. जर तुम्ही घरात काही बदल, काही रिनोव्हेशन किंवा एखादी नवी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत होता तर त्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. शनी देव थेट तुमच्या सप्तम भावात म्हणजे पतीच्या घरातच मार्गी होत आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर पडेल. पतीसोबत जेही मनमुटाव किंवा दुरावा होता तो आता समाप्त होईल. तुमच्या पतीला त्याच्या करिअर किंवा व्यवसायात प्रगती मिळू शकते, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर आणि घरच्या वातावरणावर पडेल. परिवारात तुमचा मानसन्मान वाढेल. तुमच्यासाठी शनी पंचम भावाचे म्हणजे संततीच्या घराचे स्वामीही आहेत. शनीच्या चालण्याने तुम्हाला संततीशी संबंधित चिंतांपासून मुक्ती मिळेल. जर संततीच्या अभ्यासात किंवा आरोग्याबद्दल तुम्ही चिंतित होता तर आता त्यात सुधारणा दिसून येईल. संतान तुमचे म्हणणे मानेल आणि आपल्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करेल, ज्यामुळे तुम्हाला अभिमान आणि मानसिक शांततेचा अनुभव येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनीची दृष्टी तुमच्या लग्नावर म्हणजे स्वतःच्या भावावरही आहे. ही दृष्टी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी प्रेरित करेल. जी ऊर्जा आणि आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता, तो पुन्हा परत येईल. तुम्ही एखादे नवे कौशल्य शिकू शकता, एखादी हौशी क्लास जॉईन करू शकता किंवा घरूनच एखादे छोटे मोठे काम सुरू करण्याचाही विचार करू शकता. हा का तुम्हाला तुमची ओळख पुन्हा शोधण्याची संधी देईल. हा गोचर तुमच्या आरोग्य आणि व्यक्तिमत्वावरही खोल परिणाम करणार आहे. ही आणखी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. तुमच्या 6व्या भावावर, आजाराच्या घरावर शनीचा राज्य आहे. त्याची प्रतिगामी गती तुम्हाला बऱ्याच काळापासून एखाद्या दीर्घकालीन आजाराने त्रास देत आहे. आता शनीच्या थेट हालचालीमुळे
तुम्हाला त्या दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार मिळतील. तुमची ऊर्जा पाती वाढेल आणि तुम्ही निरोगी आणि अधिक उत्साही वाटाल. तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. शनी तुमच्या लग्नाच्या पहिल्या भावाच्या त्याच्या 7व्या भावावर थेट लक्ष केंद्रित करत आहे. याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर थेट परिणाम होतो. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक शिस्तबद्ध, गंभीर आणि आत्मविश्वासू वाटेल. लोक तुमचे म्हणणे अधिक लक्षपूर्वक ऐकतील. तथापि लग्नातील केतू कधीकधी तुम्हाला दिशाहीन आणि गोंधलेले वाटू शकतो. येथे शनीचा दृष्टिकोन एक नांगर म्हणून काम करेल, तुम्हाला वास्तवात स्थिर ठेवेल, केतूच्या भ्रमांपासून मुक्त ठेवेल. तथापि या संक्रमणाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे आस. लग्नावरील शनीचा प्रभाव आस आणि कामात विलंब करण्याची सवय निर्माण करू शकतो. विश्व तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे. पण जर तुम्ही आसामुळे या संधीचा फायदा घेतला नाही तर ही सुवर्ण संधी हातातून जाऊ शकते. आता आपल्या सर्वांना आवश्यक असलेल्या एका गोष्टीबद्दल बोलूया, नशीब. शनी तुमच्या 9व्या भावाकडे, भाग्याचे घर, त्याच्या 3ऱ्या नजरेने पाहत आहे. ही नजर तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडणार आहे. तुम्हाला असे वाटेल की तुमचे काम कमी प्रयत्नात पूर्ण होत आहे. तुमच्या वडिलांशी तुमचे नाते सुधारेल आणि तुम्हाला त्याचे पूर्ण सहकार्य मिळेल. धर्म आणि अध्यात्मात तुमची आवड वाढेल. तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता देखील आहे. हा का विद्यार्थ्यांसाठी देखील आशीर्वादाचा आहे. शनी तुमच्या 5व्या भावावर, शिक्षणाच्या घरावर राज्य करतो. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा का यश मिळवू शकतो. तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. चला या संपूर्ण चर्चेचा सारांश घेऊया. हा करिअरमध्ये पदोन्नती, नवीन नोकऱ्या आणि व्यवसायात अभूतपूर्व वाढ होण्याचा का आहे. आर्थिक बाबतीत आर्थिक लाभ, बचत वाढण्याची आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीची दाट शक्यता आहे. विवाहामुळे वैवाहिक जीवनात गोडवा आणि स्थिरता येण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल आणि जुनाट आजार बरे होतील आणि नशीब तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला शैक्षणिक यश मिळेल. तथापि काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. अहंकार आणि आस हे तुमचे 2 सर्वात वाईट शत्रू असतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत टाळा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि तुमच्या कामात आणि नातेसंबंधात कोणतेही वाद टाळा. या काळात सर्वात महत्त्वाची तारीख 28 नोव्हेंबर 2025 आहे. तुमच्या कॅलेंडरवर ही तारीख चिन्हांकित करा. हा तो दिवस आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील. आणि या काळासाठी सर्वात मोठा सल्ला म्हणजे तुमच्या आयुष्यातील हा असा काळ आहे जो पुढील 30 वर्षांपर्यंत पुन्हा येणार नाही. या सुवर्ण काळाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी शिस्तबद्ध, मेहनती राहा आणि संधी ओळखा आणि त्यावर त्वरित कृती करा. या शुभ काळाचे फायदे वाढवण्यासाठी आणि कोणत्याही किरकोळ नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी तुम्ही हे सोपे आणि शक्तिशाली उपाय करू शकता. प्रथम, भगवान गणेशाची पूजा करा. तुमच्या राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि त्याचा प्रमुख देवता भगवान गणेश आहे. दर बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा, सूर्यफूल आणि सिंदूर अर्पण करा. त्यांना मोदक किंवा बेसनाचे लाडू अर्पण करा. दुसरे म्हणजे हनुमान चालीसा पाठ करा. शनिदेव, राहू आणि केतू यांच्या नकारात्मक प्रभावांना शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हनुमानाची पूजा करणे असे मानले जाते. दररोज किंवा किमान दर मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसा पाठ करा. तिसरे म्हणजे भगवान शिवाची पूजा करा. शास्त्रानुसार भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत.
दर सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि शक्य असल्यास पंचामृत अर्पण करा. शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. कन्या राशीच्या राशीने विश्वाने तुमच्यासाठी यशाचा महामार्ग उघडला आहे. ही वेळ थांबण्याची नाही तर तुमच्या स्वप्नाकडे धावण्याची आहे. कर्माचा दाता शनिदेव तुमच्या सर्व परिश्रमाचे प्रतिफ देण्यास तयार आहे. या अद्भुत काळाचे खुल्या हातांनी स्वागत करा. आम्हाला आशा आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला येणाऱ्या 8 महिन्याचे नियोजन करण्यास मदत करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा. तुमच्या कन्या राशीच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भविष्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. हर हर महादेव.